कुठच्याही घरातल्या व्यक्तीनं कुठच्याही पक्षात राहावं. तसं निलेशजी आमच्याकडे आले आणि निलेशजीने एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं. ठाणे साहेबांची भूमिका ही शेवटपर्यंत स्पष्ट होती की त्यांना युतीनंच पुढे जायचं होतं. पण मग रवींद्र चव्हाण जे म्हणाले की 2 तारखेनंतर काय होईल मला युती टिकते, त्याचा तुम्ही कसा अर्थ घेतला? रवींद्र चव्हाणांना देखील मी आपल्यामार्फत विनंती करेन, कुठंही युतीमध्ये वादंग निर्माण होईल असं वक्तव्य करू नका. तिथं मित्रपक्ष म्हणून भाजप देखील आमच्या विरोधात आहे. 2 तारखेपर्यंत आपण संयमाने घेतलं पाहिजे. समोरचा व्यक्ती जी बोलतो त्याला हँडल करणारे जे त्यांच्यावरचे नेते आहेत त्यांनी त्यांना समज दिला पाहिजे. नेत्यावर टीका केल्यानंतर नाराज होणार ना. ऑब्व्हियसली मला उद्योगमंत्री कोणी केलं? एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. एकनाथ शिंदे असं म्हणाले की मी जनतेच्या मनातला मुख्यमंत्री. ते आम्ही पण भाषणात सांगतो. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. श्री उदय सामंत माझ्याबरोबर आहेत. आणि कोकणातल्या नेत्यांची भाषा अति आक्रमक, अति जहाल बघितल्यानंतर तुमची भाषा ऐकली मला मिसमॅच असल्यासारखंच वाटायला लागलं. पण हे रत्नागिरीत तुम्हाला जे जमलं सगळ्यांना एकत्रित, खाली का नाही जमलं तळ कोकणात? रत्नागिरी जिल्हा माझ्या माहितीप्रमाणे पूर्वीपासूनच युतीला मानणारा होता आणि हा सुरू होतो कशेळीच्या घाटापासून खारेपाटणपर्यंत. म्हणजे आमचा जिल्हा कदाचित केंद्रशासित आहे असं तुम्ही समजलं तरी चालेल. आम्ही युती केली आणि युतीचं वातावरण एवढं आमच्याकडे चांगलं आहे की आता देखील मी राजापूरची सभा केली. राजापूरच्या सभेला महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र होतो. राजापूरच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठी नगरपालिकेची सभा आज झाली, म्हणजे शहरातली. त्या सभेला 3-3.5 हजार लोक उपस्थित होते आणि आमच्यामध्ये आणि जिल्ह्याच्या स्तरावरचे BJPचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन अतिशय चांगलं आहे. त्याच्यामुळे युती व्हायला काही अडचण नाही आणि युती पण बॉन्डिंग एवढं चांगलं आहे. प्रत्येकजण प्रत्येकाच्या परीनं महायुतीचा नगराध्यक्ष व्हावा यासाठी काम करतोय. 7 पैकी 5 ठिकाणी आम्ही नगराध्यक्ष लढतोय, 2 ठिकाणी भाजप लढते. आणि मग खाली काय झालं सिंधुदुर्ग? खारेपाटणच्या खाली मैत्रीपूर्ण लढत आहे सिंधुदुर्गमध्ये. त्याच्यामुळे तिथं मी हे उदय सामंतच बोलू शकतात. म्हणून म्हटलं मिसमॅच आहे सगळा तो. म्हणून मी खारेपाटणच्या तिकडे गेल्यानंतर मैत्रीपूर्ण लढत म्हणून भाषण करतो आणि इकडे युतीचं म्हणून भाषण करतो. आणि आज त्याच्यापेक्षा तुम्हाला मी आशादायक आणि समाधानकारक एक गोष्ट सांगेन की राजापूरच्या सभेमध्ये ऑनलाईन मार्गदर्शन एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आणि आम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ देवेंद्रजींनी पाठवलेला होता. त्याच्यामुळे दोघांची एकत्र सभा झाली असं म्हणायला काही हरकत नाही. पण आत्ता तुम्ही माध्यमाला जे बोललात त्याच्यात तुम्ही असं म्हणालात की आत्ता जे काही चाललंय तळ कोकणात ते काही युतीसाठी चांगलं नाही. मी सांगितलं ना, सिंधुदुर्गमध्ये आपापसामध्ये हेवेदावे असतील, गैरसमज असतील, ते होऊ नयेत आणि वेळीच नेतेमंडळीने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. असं कोणी लक्ष घाललं पाहिजे? देवेंद्र नाही, फडणवीस याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घातलं पाहिजे. याच्यामध्ये मला असं वाटतं की NCPमध्ये काही जर घडत असेल तर अजितदादांनी लक्ष घातलं पाहिजे. कारण आमची भूमिका बघा सिंधुदुर्गामधली मी शेवटपर्यंत सांगतो. तुम्ही राणेसाहेबांची कधी मुलाखत घेतली, राणेसाहेब देखील सांगतील की राणेसाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की शेवटपर्यंत आपल्याला युती करायची आहे म्हणून थांबा. आम्ही थांबलो आणि ज्यावेळी कणकवली नगरपालिकेचे फॉर्म भरले गेले त्यावेळी मी स्वतः राणेसाहेबांना भेटलेलो आहे. निलेशजी राणेसाहेबांना भेटलेले आहेत आणि त्याच्यानंतर शेवटी राणेसाहेबांनी सांगितलं की चला तुम्ही पण पुढे चला, तर मी कसं काय थांबू. त्याच्यामुळे राणेसाहेबांचं आम्ही ऐकलं, बाकी कोणी काय ऐकलं नाही हा त्यांचा प्रश्न आहे. पण राणेसाहेबांनी नेहमी मार्गदर्शन करताना हेच सांगितलं होतं की आपल्याला युतीनं जायचं आहे आणि शिंदेसाहेबांची देखील ही भूमिका होती की आम्हाला युतीनंच जायचं आहे. त्याच्यामुळे आमचं चुकलं कुठे? मग कोणाचं चुकलं? स्थानिक पातळीवर ज्या पद्धतीनं आम्हाला थांबवलं गेलं होतं युतीसाठी, युतीच्या ज्या काही चर्चा होत होत्या, आता मालवणसारख्या ठिकाणी जिथं निलेशजी आमदार आहेत तिथं जर आम्हाला मित्रपक्ष, म्हणजे सन्मानपूर्वक सांगतो, मित्रपक्ष जर 4 जागा देणार असेल तर निलेशजींचं आमदार राहणं पण चुकीचं आहे ना. त्याच्यामुळे त्यांनी निर्णय घेतला की 50% आम्ही देतो. ज्या 20 जागा होत्या, 10 प्रभाग आहेत, त्यातली 1 जागा तुम्हाला, 1 जागा आपल्याला. अशा पद्धतीने निलेशजींची बोलणी चालू होती, दीपकभाईंची बोलणी चालू होती, आमच्या इकडे कणकवलीमध्ये बोलणी चालू होती. त्याच्यामुळे आयत्यावेळी काय फिसकटलं हे आता तेच सांगू शकतात. आणि राणेंचं घर कोण तोडतंय? तर राणेंचं घर तोडण्याबद्दल मी काय बोललो नाही. मी असं बोललो की कोणाच्याही घरामध्ये राजकीय तणाव एवढा निर्माण करू नये कोणी. मला स्पेशली ABCD असं काही कोट करायचं नाही, पण करू नये. आज बघा
आज निलेशजींवर गुन्हा दाखल झाला. त्यांची चूक काय? तर त्यांनी वाटपासाठी आणलेले पैसे हे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. त्याच्यानंतर एक BJPचा कार्यकर्ता उठतो, ते माझ्याकडे म्हणजे असा त्याच्यामध्ये तक्रार आहे की निलेशजी पैसे घ्यायला आले होते. शक्य आहे का? राणे कुटुंबातले नितेशजी असू देत किंवा निलेशजी असू देत, त्या पिशवीतले पैसे आणायला जाणं हा गुन्हा दाखल होतो. हे म्हणजे फार मला असं वाटतं की फार आश्चर्यकारक आहे आणि असं होऊ नये या मताचं मी आहे. आणि म्हणून मी असं म्हटलं की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे. आम्ही देखील दोन्ही भाऊ राजकारणामध्ये आहोत. शेजारी बसले. त्याच्यामुळं राजकारणामध्ये असं होऊ नये ह्या मताचं मी आहे. आता राजकीय लोकांनी काय करावं हा राजकीय लोकांचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणालात की पालकमंत्र्यांनी अशी भूमिका बजावायला हवी होती की शिवसेनेच्या आमदारावरती म्हणजे स्वतःच्या भावावरती गुन्हा दाखल मी असं म्हटलं की निलेशजींनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला, नितेशजींनी याच्यामध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे होता. आणि हा गुन्हा नोंदवायच्या अगोदर काही गोष्टी ज्या खऱ्या आहेत त्या समजून घेऊन संपवून टाकायला पाहिजे होतं. मुद्दा असा आहे की जी व्यक्ती आता सांगते की माझा तो बिझनेस आहे, पूर्वीपासूनचा बिझनेस आहे, ठीक आहे, असूही शकेल. मी कोणाच्या उद्योगधंद्यावर आरोप करणं एवढा काही मोठा नाही. तर त्यांच्याकडे असतील देखील अब्जानी रुपये असतील, त्याच्याबद्दल पण काही माझं म्हणणं नाही. रोज तेवढे त्यांच्या घरामध्ये पिशवीतनं येतात, हिरव्या पिशवीतनं येत पण असतील, त्याच्याबद्दल पण काही माझं म्हणायचं नाही. त्याच्याबद्दल मला अजिबात काय हे सार्कॅस्टिक आहे सगळं. नाही. मला म्हणजे त्याच्यावर तुम्हालाही माहिती 2,000 रुपयापेक्षा अधिकच्या रकमा कुणी घरी ठेवू शकत नाही. त्याच्यामुळं ते बोलले की माझ्याकडे बिझनेसमधला असूही शकेल. खास बाब म्हणून जसं आम्ही मंजुरी एखाद्याला देतो तसं त्यांना खास बाब म्हणून ती मंजुरी दिलेली असेल. पण हे होऊ नये. आणि पवारसाहेबांनी काल एक जे वक्तव्य केलं की विकासाची कामं सांगून आम्ही मतं मागणार आहोत की नाही. बघा, शरद पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आहेत किंवा हा नाही आहे हा नंतरचा विषय आहे. पण त्यांनी जो थॉट दिला आहे की तुम्ही विकासावर मतं मागितली पाहिजे. शिंदेसाहेब आमचे जे प्रचाराला फिरत आहेत, आज शिंदेसाहेब लाईव्ह भाषणात त्यांनी काय सांगितलं, मी तुम्हाला नळपाणी योजना देईन, मी राजापूरमध्ये पूर येणार नाही याची दक्षता घेईन, मी तुमची पूररेषा आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही ही दक्षता घेईन. अशा पद्धतीनं विकासात्मक मला असं वाटतं की पुढं जाणं आवश्यक आहे आणि ते दुर्दैवानं होत नाही. पण तुम्हालाही लोक सांताक्लॉज म्हणतात. सांताक्लॉज तुम्हाला माहिती आहे काहीतरी गिफ्ट घेऊन येतो. पण माझी गिफ्ट पेन. सांताक्लॉज ज्या बरोबर आहे, मला सांताक्लॉज एवढंच म्हणतात की सांताक्लॉज त्याच्या परीनं जे काय देतो तेवढंच मी देऊ शकतो, बाकी काही देऊ शकतो. तुमची मर्यादा छोटी आहे. आता बघा ना, मगाशी मी येताना कोणतरी माझ्याकडे कार्यकर्ता आला, आमचे जाधव साहेब तिथे होते. त्यांचा हट्ट काय, तुझ्या गळ्यातला मफलर दे बाबा, हे घे, हे सांताक्लॉज, तुझ्या खिशातलं काहीतरी दे, असं कोण माझ्याकडे मागत नाही. पण ठीक आहे, प्रत्येकाची काम. तुम्ही पालकमंत्र्यांना सांगितलं नाही का शेजारच्या की मी एवढाच सांताक्लॉज आहे म्हणून? पालकमंत्री हे सक्षम आहेत तिथले. मी त्यांची कितवी टर्म आहे, माझी कितवी टर्म आहे, या अनुभवाचा पण कधी कोणाला सल्ला द्यायला जातो. त्यांना जे वाटतं त्यांनी करावं, मला जे वाटतं ते मी करणार. राणेंचं कुटुंबीय कोण तोडतं हा प्रश्न मी पुन्हा एकदा तुम्हाला नाही, मी कोण तोडते असं स्पेसिफिक तुम्ही म्हटलं असं नाही, ही चर्चा आहे, मी अनेक पत्रकारांशी बोललो. पण याच्यामध्ये मला स्पष्ट असं म्हणायचं आहे, कोण तोडत असेल नसेल याच्याशी माझं खरंच मी तुम्हाला सांगतो, मला ते कोट पण करायचं नाही आणि त्याच्यावर काही चर्चा पण करायची नाही. पण तुम्ही बघा, महाराष्ट्रातली अनेक कुटुंब राजकारणामध्ये आहेत, त्याच्यामध्ये खासदारकीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या 2 भावांमध्ये देखील कटुता निर्माण झालेली आहे. अशा पद्धतीच्या बातम्या आल्या, अशा पद्धतीच्या गोष्टी निर्माण केल्या गेल्या. पण आमच्यामधलं जे बॉन्डिंग आहे जगाला माहिती आहे. आज ते देखील आमदार आहेत, मी देखील आमदार आहे. घरामध्ये हे होऊ नये या मताचा मी आहे. कोणीही कुठच्या पक्षामध्ये राहावं त्याच्याबद्दल मला असं वैयक्तिक काय वाटत नाही. ज्याला कोणाला विचार पटला तो दुसऱ्या पक्षामध्ये गेला. तसं निलेशजी आमच्याकडे आले आणि निलेशजीने एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं. आता त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं. ते नेहमी सांगतात की 10 वर्षानंतर माझ्या कपाळाला गुलाल लागला. त्यांच्या सभांना राणेसाहेब येतात, आजही राणेसाहेब आम्हाला मार्गदर्शन करतात, आशीर्वाद देतात. पण घरामध्ये नको ह्या मताचा मी आहे. पण आता नारायण राणे साहेबांची भूमिका काय या सगळ्या प्रकारानंतर? नाही, राणेसाहेबांची भूमिका ही शेवटपर्यंत स्पष्ट होती की त्यांना युतीनंच पुढे जायचं होतं. म्हणजे तुम्ही कधीही राणेसाहेबांना, म्हणजे मी खोटं सांगत असेल असं जर तुम्हाला वाटत असेल, कारण शेवटी स्वाभाविक आहे की जे काही वातावरण किंवा जो काही सिनारिओ तयार गेलेला आहे त्याच्यामध्ये उदय सामंत खोटं बोलतोय हे देखील होऊ शकेल. पण मी स्वतः राणेसाहेबांना जवळजवळ 1 तास कुडाळला भेटलो. माझ्यासमोर दीपकभाई केसरकर होते, निलेशजी स्वतः वडील म्हणून त्यांना भेटले, नेते म्हणून त्यांना भेटले. आणि आजही मी सांगतो की एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट मला सांगितलेलं होतं संपर्क मंत्री म्हणून
राणे साहेब सांगतील त्या पद्धतीनं पुढं जायचं, आपल्याला युतीनं पुढं जायचं आहे. आता युती झाली नाही, शेवटी आम्हाला आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आम्ही उमेदवार उभे केले आणि आम्ही कोणावरही टीका न करता निवडणूक लढवतो. हे तुमची भूमिका आहे म्हणजे तुम्ही तर समोरच्या महिला उमेदवार आहेत त्याच्यावरती पण टीका करू नका अशी व्यापक भूमिका घेतली, म्हणून मी म्हटले तुमची मुलाखत करताना मलाच मिसमॅच झाल्यासारखं वाटतं. पण आता हे दोन भावामध्ये तणाव निर्माण झाला हे तर दिसतंय. आता तो तणाव म्हणावा की राजकीय स्पर्धा म्हणावी, हे आता ते दोघंच चांगलं सांगू शकतात. आणि याच्यात रवींद्र चव्हाणांची काय भूमिका आहे? नाही, एक लक्षात ठेवा, तिसऱ्या माणसाची भूमिका आहे असं आपण समजू. हा दिसतेच आहे ना. बरोबर आहे. हां. आता आमच्या दोन भावांमध्ये अजून कोणतरी विष कालवतंय असं समजू. मला पण 18 वर्ष पूर्ण आहे, माझ्या मोठ्या भावाला पण 18 वर्ष पूर्ण आहे. मी पण मतदान करतो, ते पण मतदान करतो. इथं तर आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आम्ही अनेकांचे वाद सोडवतो, आम्ही अनेकांच्या वादाला सामोरं जाऊन बाजूबाजूला करतो. वाद घालू नका, एकत्र या. आणि हे आम्ही आमच्याच कुटुंबामध्ये करू शकलो नाही, आम्ही दुर्दैवी आहोत. नाही पण असं आहे की त्याच्यात अडचण ही आहे की तुमचे आमदार जे आहेत ते तुमच्या पक्षाची भूमिका मांडतात आणि ते पक्ष पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. ते त्यांच्या पक्षाची भूमिका नाही, मांडतात. मगाशी पण मी ते- बोललो ना. हो, पण त्यात एक तिरायत व्यक्ती आहे नाही, आणि ते नाही, मी रवींद्र मगाशी चव्हाण आहे. हेच बोललो की कुठच्याही घरातल्या व्यक्तीनं कुठच्याही पक्षात राहावं, हा लोकशाहीचा एक भाग आहे. परंतु घरामध्ये एवढं पण कॉम्पिटिशन असू नये की जे उंबरठ्याच्या आत येईल. काही पॉलिटिक आहेत ना, म्हणजे मला जास्त माझा राजकीय अभ्यास नाही, पण महाराष्ट्रामध्ये असे अनेक मोठी कुटुंब आहेत. कितीतरी कुटुंब आहेत की कुणीतरी हां. बीजेपीत आहे, कुणीतरी एनसीपी. तर आपण कधी कधी बाबा एखाद्या ॲक्टरला आयडॉल मानतो, एखाद्या अजून कोणाला आयडॉल मानतो. तर आमच्यासारख्याने वेगवेगळ्या पक्षामध्ये जर नातेवाईक काम करत असतील तर त्यांना आयडॉल मानलं पाहिजे. ते जसे राहतात तसं आम्ही राहिलं पाहिजे. तुमचं रवींद्र चव्हाणांबद्दल काय मत आहे? टू बी ऑनेस्ट आहे म्हणजे. तर रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष आहेत. मी मगाशी जे सांगितलं की ज्येष्ठ नेत्यांनी तर सिनियर नेत्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये रवींद्र चव्हाण पण आले, ते प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ते कोकणातले आहेत. त्याच्यामुळं असं सिंधुदुर्गसारखा जो पर्यटन जिल्हा आहे. आणि दुसरं एक मी सांगतो की राजकारणाच्या ठिकाणी पण सिंधुदुर्गची लोक फार सेन्सिटिव्ह आहेत. माझा देखील जिल्हा सिंधुदुर्ग आहे. रत्नागिरी जिल्हा पूर्वी एक होता, त्याच्यामुळं आम्ही तसे रत्नागिरी, पण आता तसं सिंधुदुर्ग जिल्ह्यातले फार सेन्सिटिव्ह आहेत, फार भावनिक आहेत. त्याच्यामुळं आम्ही जे काय वागतो त्याच्यावर सिंधुदुर्गवाले मतदान करतात, जसं माझा मतदारसंघ किंवा रत्नागिरी जिल्हा मतदान करतो. त्याच्यामुळे रवींद्र चव्हाणांना देखील मी आपल्यामार्फत विनंती करेन की 2 तारखेनंतर काय करायचं, 4 तारखेनंतर काय करायचं, 10 तारखेनंतर काय करायचं, याच्यापेक्षा आपण काही अपेक्षा घेऊन लोकांसमोर आलेलो आहोत. आमच्या नेत्याने एकनाथ शिंदे साहेबांनी नैसर्गिक युती व्हावी यासाठी अंधारामध्ये उडी मारली आणि त्यावेळी आम्ही तुमच्यासोबत आलो. त्याच्यामुळं कुठेही आपापसामध्ये वाद होणार नाही आणि पक्षांतर्गत देखील वाद होणार नाही. ही जबाबदारी जशी आमच्यासारख्यांची आहे तशी भाजपाच्या देखील सगळ्या सिनियर लोकांची आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला पण पाहिजे. त्यांची सगळी वक्तव्य बघितली आजचं पण, तर तसं त्यांना वाटतं असं वाटत नाही मला. नाही, मी सांगितलं ना, प्रत्येकाच्या विचाराचा हा भाग आहे. देवेंद्रजी फडणवीस साहेबांना काय वाटतं, चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना काय वाटतं, रवींद्र चव्हाण साहेबांना काय वाटतं, मला काय वाटतं. पण माझ्या नेत्यांची भूमिका मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. रोज मी त्यांच्या संपर्कामध्ये असतो. कुठंही युतीमध्ये वादंग निर्माण होईल असं वक्तव्य करू नका, ही भूमिका आजही त्यांची असते. 2 तारीख होऊन जाईल, कटुता निर्माण होईल, ही देखील त्यांची भूमिका असते. म्हणजे हतबलपणानं नाही, कुठंतरी आपण हे समन्वयानं घेतलं पाहिजे. आपण नॅचरल अलायन्समध्ये आहोत, ही जाणीव माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहे आणि त्या पद्धतीने ते पुढे जात आहेत. पण मग रवींद्र चव्हाण जे म्हणाले की 2 तारखेनंतर काय होईल, मला युती टिकवत, त्याचा तुम्ही कसा अर्थ घेतला? नाही, अर्थ अजून घेण्यासंदर्भात त्या गोष्टीचा मी विचारच केलेला नाही. ते तुमच्या इथेच येऊन बोलले ते? नाही, ते बाहेर. हा, बाहेर बोलले पण संदर्भ तुमचाच होता सर. आता त्याच्यामध्ये एक चांगला पण अर्थ काढू शकतो आपण, एक वाईटही अर्थ काढू शकतो. कसा चांगला अर्थ? 2 तारखेपर्यंत युती टिकवायची याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी युती झालेल्या आहेत त्या युत्या माझ्या कुठच्या तरी एखाद्या वक्तव्यावरनं तुटू नये, हा देखील त्याचा अर्थ निघू शकतो. आणि दुसरा तुम्ही सांगितलेला अर्थ निघू शकतो. पण मी पहिल्या अर्थाला जास्त जोर देतो आणि मी असं मानतो की पहिल्यासाठीच तो त्यांनी शब्दप्रयोग केलेला आहे. असं नाही आहे सामंत साहेब, असं मला दिसतं आहे. महाराष्ट्राचं राजकारण तुम्ही एवढी वर्ष बघताय, मी पत्रकार म्हणून 25 वर्ष बघतोय. स्पर्धा जी आहे आता तुमच्यातच सुरू झालेली आहे. आणि टू बी ऑनेस्ट, आज जे ते बोलले ते खरं पण आहे ना. RR पाटलाच्या भाषणाचा संदर्भ त्यांनी दिला. 1 ते 10 मध्ये काही उपमुख्यमंत्री पदाला महत्त्व नसतं. ठीक आहे, आपण असं म्हणू जे तुम्ही फार पॉझिटिव्ह अर्थ घेतला तो, की ते पॉझिटिव्हली बोलले की माझ्यामुळे. आजचं काय वक्तव्य आहे?
उपमुख्यमंत्र्याला किंमत नसते असं कोण म्हणाल? असं आज रवींद्र चव्हाण म्हणाले, सांगलीमध्ये म्हणाले. मग मागच्या 2.5 वर्षाचं काय? माहित नाही मला. पण आता कसं आहे, की म्हणून म्हटलं मला त्याच्यामध्ये जास्त जायचं नाही. नाही, कसं आहे बघा, तुम्ही खूप आणि सिनियर नेते आहात. उपमुख्यमंत्री पदाला जर काहीच अर्थ नाही, हम्म, मला देवेंद्रजींबद्दल 100% आदर आहे. हम्म. ते मुख्यमंत्री पण आहेत. तो भूतकाळ होता. आता जो आहे नाही, पण ते शेवटी पद तेच होतं ना. भूतकाळ जरी असला, हा, पण ते पॉवरफुल होते त्यांच्याकडे तेव्हा मग गृहमंत्री आपण पद असं होतं. समजू की बाबा ते अजितदादांना पण बोलले, शिंदे साहेबांना पण बोलले. ते शिंदे साहेबांना आणि बोलले असं पूर्वी- ध्वनीत जास्त होतं. नाही, ठीक आहे ना, मी काय म्हणतो, मी त्याचा अर्थ असा लावतो. हम्म, मग हा जर आपण क्रायटेरिया लावायचा, तर आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असताना आम्ही जो मान सन्मान द्यायचो तो आमचा चुकीचा होता का? शेवटी नेता हा नेता आहे. कोणाच्या मनात त्याच्याबद्दल आदर असो नसो. मी काय सांगितलं, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत. हम्म, पूर्वी उपमुख्यमंत्री ते होते. उपमुख्यमंत्री असताना जो आदर होता तोच मुख्यमंत्री पदाच्या वेळी त्यांचा आमच्या मनामध्ये आहे. आणि आता जो आदर आहे तोच उपमुख्यमंत्री असताना होता. त्याच्यामुळे आमच्यामध्ये काही बदल झाला नाही. मुद्दा असा राहतो की शेवटी नैसर्गिक युती आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी जबाबदार सगळ्या आमच्यासारख्या व्यक्तींनी कार्यकर्त्यांमध्ये समन्वय निर्माण होणार नाही ही भूमिका घेतली पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा ज्यावेळी आपण मैत्रीपूर्ण लढत करतो हम्म. त्यावेळी भाषणं देखील मैत्रीपूर्ण असली पाहिजे. तर ते त्याच्यातनं- नाही आहेत सध्या पण. मी तेच सांगितलं ना. हो. तर त्याच्यामध्ये अजून त्यांच्यावरच्या जे कोण नेते असतील त्यांनी हस्तक्षेप केला पाहिजे. पण हे रवींद्र चव्हाणांचं आत्ताचं जे वक्तव्य आहेत, सगळी जी येतात वक्तव्य, ही तुम्हाला असं वाटतं की इट्स अ डेलिबरेट अटेम्प्ट, की तुम्हाला काहीतरी वेगळ्या पद्धतीनं भूमिका तुम्ही घ्याव्यात, की खूपच अंतर्गत स्पर्धा आहे म्हणून आपल्या मतदारांना भुलवण्यासाठी हे चाललंय? मी महाराष्ट्रामध्ये नाही म्हटलं तरी शिंदेसाहेबांच्या आदेशानं किमान 35 ते 36 नगरपालिकेच्या प्रचाराला जाऊन आलो. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा अगर ठेवू नका, हम्म, पण त्या 35 नगरपालिकांमध्ये जे वातावरण दिसलं ते एकनाथ शिंदे साहेबांचं आहे, हम्म, शिवसेनेचं आहे. म्हणजे देवेंद्रजींना मानणारे तिथे लोक नाहीत मी असं अजिबात म्हणणार नाही. काही ठिकाणी युतीमध्ये आम्ही आहोत, तिथे देवेंद्रजींची ताकद आहे. आज देवेंद्रजींनी राजापूरमध्ये भाषण केलं, म्हणजे ऑनलाईन भाषण केलं, ते देखील आम्हाला ताकद देणार आहे. हम्म, पण मी शिवसेना म्हणून ज्यावेळी प्रचार करतो ते माझ्या नेत्याला फोकस करूनच बघणार ना. हम्म, आणि मी ज्यावेळी ह्या 35 की 36 नगरपालिकांमध्ये गेलो तिथं मित्रपक्ष म्हणून भाजप देखील आमच्या विरोधात आहे. मी देखील साहेब 4 वेळा मंत्री राहिलोय. हम्म, माझी 5वी टर्म आहे. मी देखील 50-50 हजार मतांना निवडून आलोय. म्हणजे पहिल्या टर्मला कदाचित 5,000, दुसऱ्या टर्मला 9,000 असेल, पण नंतर 45, 90, 50 अशीच मतांना निवडून आलोय. हम्म, मी देखील तिथं जाऊन काही बोलू शकतो. पण शेवटी आपली सिनियरिटी किंवा आपली परिपक्वता ह्याच्यात आहे की आपण जे मांडलेलं आहे ते टिकलं पाहिजे. हम्म, आणि तीच मोदी साहेबांची आणि अमित शहाची अपेक्षा आहे. हम्म. त्याच्यामुळे मला असं वाटतं की 2 तारखेपर्यंत आपण संयमानं घेतलं पाहिजे. 2 तारखेपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण पुढे गेलं पाहिजे. ही माझी एक कार्यकर्ता म्हणून प्रामाणिक भावना आहे. ठीक आहे, पण मग आता जी वेगळी वक्तव्य येत आहेत त्याचं तुमचं काय आकलन आहे? हे कशासाठी चाललंय? मी आकलन करण्या एवढा विचारच केला नाही. मी पण प्रचारामध्ये आहे. हम्म, पण ही वक्तव्य होऊ नये या मताचं मी आहे. हम्म, शेवटी मला माझ्या नेत्याबद्दल अभिमान असणार आहे. माझ्या नेत्याच्या पुढं दुसरं काही असणार नाही. हम्म, त्याच्यामुळे माझं मन दुखवणार नाही, माझ्या कार्यकर्त्यांचं मन दुखवणार नाही, साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचं मन दुखवणार नाही, ही भूमिका त्यांनी घेतली पाहिजे. हम्म, मी बोलताना देवेंद्रजींचं मन दुखवणार नाही, देवेंद्रजींवर प्रेम करणाऱ्या लोकांचं मन दुखवणार नाही, हम्म, हे मी दक्षता घेतली पाहिजे ना. जर आपण नॅचरल आहे, आपण वंदनीय बाळासाहेबांचा, अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा भाषणातनं दाखला देतो, हम्म. स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचा, प्रमोद महाजन साहेबांचा दाखला देतो, हे नुसतं दाखले देऊन उपयोग काय? म्हणून मी दुसऱ्यावर टाकतच नाही, माझ्यापासून सुरुवात केली पाहिजे हम्म. की माझ्यामुळं भाजपाच्या कुठच्याही नेत्याचं मन दुखावेल. तर तसं तुम्ही बोलत नाहीत ना, नाहीच बोलत नाही. समोरचा व्यक्ती बोलतो. आता समोरचा व्यक्ती बोलतो त्याला औषध काय? म्हणून कारण मी त्यात तुम्ही सांगितलं, नाराज होतात पुन्हा बघा, नाही, असं आहे. समोरचा व्यक्ती जी बोलतो हम्म. त्याला हँडल करणारे जे त्यांच्यावरचे नेते आहेत त्यांनी त्यांना समज दिला पाहिजे. पण तो देत नाहीये. आता देत नाहीत की देऊन सुद्धा ऐकत नाहीत हे देणाऱ्यांना आणि घेणाऱ्यांना विचारलं पाहिजे. फार अचंबित करणारं महाराष्ट्राचं राजकारण सुरू आहे. पण स्वतः तुम्ही म्हणालात की आम्ही या वक्तव्यांनी नाराज नाही झालं पाहिजे आमच्या नेत्यांनी, पण एकनाथ शिंदे नाराज झाले. नाही, मी असं नाही म्हटलं आमच्या नेत्यांनी नाराज नाही, कोणीच नाराज होऊ नये असं तुमचं मत हो ना? की नाही. हा, बरं, मी तुमचं असं मत. म्हटलं की नेत्यांवर टीका करणं हम्म, म्हणजे ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो ते आम्ही नाराज होणारच आहोत.
अच्छा, तुम्ही नाराज आहात. नेत्यावर टीका केल्यानंतर नाराज होणार ना ऑब्व्हियसली. मला उद्योगमंत्री कोणी केलं? एकनाथ हम्म. शिंदे साहेबांनी केलं. त्याच्यामुळं मला जो महाराष्ट्रात काम करण्याचा वाव दिला हे एकनाथ शिंदे साहेबांनी दिलाय. मी मगाशी काय म्हटलं की मी असं वक्तव्य देवेंद्रजींवर पण करून उपयोगाचं नाही, कारण देवेंद्रजी नाराज होती. मी हाच प्रश्न विचारला तुम्हाला सेम आहे. की ज्या पद्धतीचे वक्तव्य रवींद्र चव्हाण करतायत त्याच्याबद्दल एकनाथ शिंदेची नाराजी आहे, नक्की ती त्यांनी असणारच जाऊन ना. सांगितली देवेंद्र फडणवीसांना. नाही, देवेंद्रजी फडणवीसांना सांगताना आम्ही देखील होतो. हो. मी नव्हतो, पण मंत्री महोदय होते. हम्म. त्याच्यामध्ये हा नाराजीचा विषय नव्हता. त्याच्यामध्ये कुणी कोणाचे पदाधिकारी घेण्याचं जे राजकारण चालू आहे त्याच्यावरनं ती चर्चा झाली. हम्म. पण ती चर्चा एवढी नंतर वाढवली काही लोकांनी की अमित शहा साहेबांना जे साहेब भेटले, शिंदे साहेब, 50 मिनिट. हां, ते देखील ह्याच्यासाठीच भेटले. मी त्यांचा स्वभाव सांगतो, मी त्यांना जवळून बघतो, जवळून ऐकतो. त्याच्यामुळे अमित शहा साहेबांकडे हतबल होऊन तक्रार करणारा आमचा नेता नाही. अगदी स्पष्ट सांगतो. NDAतले ते 3 नंबरचे नेते आहेत. त्यांनी स्पष्ट माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ज्यावेळी प्रश्न मी विचारला त्यावेळी देखील सांगितलं महाराष्ट्रातला विषय महाराष्ट्रात सोडला. आणि त्यांनी दिल्लीतनं पण सांगितलं मी काय रडणारा नाही, मी लढणार आहे. त्याच्यामुळे शिंदे साहेबांचं व्यक्तिमत्व मी जे जवळून बघतो ते सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे. आणि दोघांनी म्हणजे देवेंद्रजी असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा पण असतील, ह्यांनी एकत्रपणानं माझ्यासारखा कार्यकर्ता जर हातादाईपणा काहीतरी करत असेल आणि त्याच्यातनं युतीला काही बाधा येत असेल मला समज दिला पाहिजे. पण तुमची पॉलिटिकल मॅच्युरिटी काय मी तुम्हाला सांगतो. ते दिल्लीहून जेव्हा परत आले ना त्याच्या दुसऱ्या दिवशीचं तुमचं स्टेटमेंट मी ऐकलं. तुम्ही असं म्हणालात की एकनाथ शिंदे हे क्रमांक 3चे महत्त्वाचे नेते आहेत, बरोबर. तुम्ही तिकडे नितीश कुमारांचा संदर्भ दिला, खालचा संदर्भ दिला आणि मग हे तुम्हाला सांगायला लागलं. पण नाही, मला ज्यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारला की समोरचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली, तुमचं मत काय? त्याच्यावर मी असं सांगितलं की महाविकास आघाडीचे नेते ज्यावेळी वोट चोरीवरचा चित्रपट बघायला दिल्लीमध्ये जातात त्यावेळी ते 6 नंबरच्या रांगेमध्ये असतात. आणि आमचे नेते जेव्हा अमित शहा साहेबांना भेटतात ते त्यांच्या खुर्ची लावून बसतात. ते 3 नंबरचे NDAचे नेते आहेत. म्हणजे नितीश कुमार, चंद्राबाबू आणि साहेब हे प्रमुख नेते आहेत. त्याच्यामुळे ते जर राष्ट्रीय नेते म्हणून अमित शहा साहेबांना भेटले तर काहीही राजकीय फरक पडत नाही असं माझं वक्तव्य होतं. पण महाविकास आघाडीच्या लोकांनी आमच्यावर टीका केल्यानंतर मी होईल. पण हे पण खरं आहे की महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांचं जे स्थान आहे ते राष्ट्रीय राजकारणामध्ये बघितलं तर खरोखर 3ऱ्या क्रमांकाचं स्थान आहे. पण भाजपच्या प्रदेश नेतृत्वाला, भाजपच्या इथल्या स्थानिक नेत्यांना याची जाणीव आहे की नाही असं कधी कधी वाटायला लागतं. जाणीव नक्की असली पाहिजे. त्यांचा शिंदे साहेबांचा जो राजकारणाचा आवाका आहे म्हणजे मी अनेक गोष्टीचा त्याचा साक्षीदार आहे. मी अनेक वेळा परराज्यामध्ये त्यांच्याबरोबर कार्यक्रमाला गेलेलो आहे. काही लोक चेष्टा करतात, त्याला मी किंमत शून्य देतो. पण ज्यावेळी एकनाथ शिंदे अमुक एका परराज्यातल्या जिल्ह्यामध्ये किंवा गावामध्ये येणार आहेत असं कळतं तरी खरोखरच ही व्यक्ती कोण आहे, त्याचा आवाका काय आहे हे बघायला लोक हजारोंनी जमतात. हे तुम्ही नाकारू शकत नाही. अगदी तुम्ही तिथल्या प्रेसला विचारलं तरी चालेल. म्हणून जो तुम्ही आता प्रश्न विचारला की केंद्रीय नेतृत्व आणि राज्यस्तरीय नेतृत्व, मी देवेंद्रजींना जरी ते मुख्यमंत्री असले तरी ते राज्याचं पण नेतृत्व करतात आणि त्यांचा आवाका केंद्रामधला देखील आहे. तसा शिंदेसाहेब हे तर थेट केंद्रीय नेतृत्वापर्यंत जाऊन पोचलेले आहेत. कारण NDAमध्ये आहेत ना, आता आमचे आलेले खासदार आहेत, अजून काही अदृश्य हाताने साहेबांनी आपल्यासोबत ठेवलेले महाविकास आघाडीमधले खासदार आहेत. ते कधी येणार आहेत? त्याची कला दाखवली ना साहेबांनी. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीला एकनाथ शिंदे साहेबांनी कला दाखवली, देवेंद्रजींनी पण दाखवली, नो डाऊट दाखवली. त्याच्यामध्ये ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आणि म्हणून मी कधीतरी एकदा कुठच्यातरी भाषणात असं म्हटलं आहे की मी ज्यावेळी नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करायला जाणार, मी ज्यावेळी कुठेतरी मोठ्या नेत्यावर टीका करायला जाणार, पहिलं मला ओळखलं पाहिजे की आपण मुक्काम पोस्ट पाली, तालुका जिल्हा रत्नागिरी, फ्रॉम महाराष्ट्र, आणि एक आमदार मंत्री हे आपण आहोत. आणि ते जगामध्ये गेलेले आहेत. भारताचं नाव जगापुढे त्यांनी मोठं केलेलं आहे. सगळ्या बाबतीत ते श्रेष्ठ आहेत. त्याच्यामुळे आपण तिथं बोलण्याच्या पात्रतेचे आहोत का? तुमचं कसं आहे की तुम्ही इतक्या शांततेनं तुमची राजकीय वाटचाल केली आणि ज्या पातळीवरती तुम्ही पोहोचलात, मला नाही वाटत की खूप इतक्या कमी कालावधीमध्ये इतक्या सगळ्या गोष्टी करणारा नेता कोकणामध्ये आहे. त्यामुळे हे तुमचं राजकीय शहाणपण आहे
आणि ते खरंच मानलं पाहिजे. मी आधीच म्हणालो की तुमच्याशी बोलताना मला असं जाणवतं की एक मिसमॅचच आहे कोकणातल्या नेतृत्वाचं. पण काल नाशिकमध्ये बोलताना एकनाथ शिंदे असं म्हणाले की मी जनतेच्या मनातला मुख्यमंत्री आहे. हे आम्ही पण भाषणात सांगतो. हं. हे बघा, प्रशासनामध्ये असलेला मुख्यमंत्री आणि एखाद्याच्या मनामध्ये असलेलं पद हे आपण नाकारू शकत नाही. मी मगासपासून काय सांगितलं की मुख्यमंत्री महोदय विद्यमान जे आहेत त्यांचा अनादर करण्याचा प्रश्नच येत नाही. पण जनताच जर सांगत असेल की माझी लाडकी बहीण योजना ही शिंदेसाहेबांनी आणली, त्यांचं आमच्यावरचं प्रेम आमच्या सख्या भावापेक्षा जास्त आहे, म्हणून ते म्हणतात ना मी त्यांच्या मनामध्ये पोचलेलो आहे, त्याच्यामध्ये काय वावग आहे? असं म्हणणं की मी जनतेच्या मनातला, किंवा DCM सुद्धा ते जे कॉइन करतात की जनतेच्या मनातलाच DCM आहे, नथिंग रॉंग इन दिस. काय त्याच्यामध्ये जनतेतला माणूस जनतेमध्ये जाऊन असं बोलला ते वावगं काय? वावगं जे आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत त्यांच्या संदर्भात त्यांच्या पक्षातल्या एका सहकार्याने असं वक्तव्य केलं तर ते खूप काळ गाजलं होतं. तुम्हाला माहिती आहे मी कोणाबद्दल बोलतोय ते, बरोबर ना? पण हे 2 तारखेच्या नंतर काय होणार महाराष्ट्रात? काही होणार नाही. काही होणार नाही एव्हरीथिंग विल बी सेटल असं मला वाटतं. काही अशी जी चर्चा सुरू आहे, कारण पर्याय तुमच्यासमोर खूप काही limited आहेत. चर्चा, काही ब्रेकिंग हं. मला असं वाटायला लागलं हल्ली 25 वर्षाच्या माझ्या राजकीय नाही, कारकिर्दीनंतर. ते तुमचं उत्तर काय मला अपेक्षित आहे? सांगतो ना, ते सांगा. 25 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीनंतर तुम्ही जो मला प्रश्न विचारला की 2 तारखेनंतर काय होणार आहे, हे 2 तारखेपर्यंत तुम्हाला पण व्यस्त ठेवण्यासाठी दिलेली ही ब्रेकिंग आहे. असं नाही आहे. 2019 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचं कुणी प्रिडिक्शन करू शकत नाही. पण आपण बोलू 10 तारखेला. पण त्यात अडचण अशी आहे की तुमच्यासमोर पर्याय खूप मर्यादित आहे. समजा काही वेगळा विचार करायची जरी वेळ आली ना, पर्याय खूप मर्यादित आहेत. समोर भाजप आहे. नाही, आधी पहिली गोष्ट पर्याय करणार आहोत, पर्याय काढणार आहोत, पर्यायाचा विचार केलेला आहे, असं कुठेही काही झालेलं नाही. मी अनेक वेळा असं माझं वाक्य आहे बघा की देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे प्रचंड पॉलिटिकल मॅच्युअर्ड आहेत, हे राजकीय परिपक्व आहेत. त्याच्यामुळं त्यांना काय करायचं, योग्य वेळी काय निर्णय घ्यायचा, एक राष्ट्रवादीचं ब्रीदवाक्य होतं त्यावेळी, योग्य वेळी योग्य निर्णय. तसं योग्य वेळी योग्य निर्णय त्यांनी घेतला की नाही मला माहीत नाही, पण हे दोघं घेतात. त्याच्यामुळे काही जनतेला शंका व्यक्त करायची आवश्यकता नाही, मीडियाला देखील शंका व्यक्त नाही. आम्ही कशाला, काल एकनाथ शिंदे असं म्हणाले की मी ऑपरेशन करतो आणि ते इतकं अचूक असतं की ज्यांच्या विरोधात ऑपरेशन केले त्याला सुद्धा ते कळत नाही. त्याच्या अगोदरच एक वाक्य सांगतो मी तुम्हाला. ते असं म्हणलं की जून 2022ला जे मी ऑपरेशन केलं ते जुना झाला विषय. नाही, कालचं पण ना, हो, पण तो संदर्भ जुना झाला ना, त्याच्यावर ते बोलले. आणि ते संदर्भ कोणाशी होता? थेट UBTशी होता. आपण काय करतोय सध्या की म्हणजे आदर ठेवून सांगतो की एखादं वाक्य शिंदेसाहेबांनी UBTबद्दल जरी बोलले तरी ते थेट निवडणूक असल्यामुळे आपण जोडतोय भाजपाशी. तर तसं काहीच नाही. अमित शहा साहेबांचे वैयक्तिक संबंध शिंदेसाहेबांशी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे हीच संबंध, खरी अडचण आहे की महाराष्ट्रातला एक नेता अमित शहा यांच्याकडे जाऊ शकतो, थेटपणे बोलू शकतो, 50-50 मिनिट ते वेळ देतात. ही काही जणांना न आवडणारी गोष्ट आहे. पण म्हणून मी सांगितलं NDAचे 3 नंबरचे नेते हे राष्ट्रीय नेत्यांना भेटणार. बरं, ते काय देवेंद्रजींना भेटत नाही त्याच्यातला भाग नाही, त्यांच्यामधलं पण बॉन्डिंग चांगलं आहे. तुम्ही 10 दिवसाने मला सांगाल 10 तारखेला उद्या तू बोलत होतास ते बरोबर होतं. त्याच्यामुळं काही लोक जे ह्याचा उगाचच बाऊ करतात की अमित शहा साहेबांना शिंदेसाहेब भेटले, ही खरं तर पॉलिटिकल म्हणजे नॅशनल पॉलिटिक्समधली ही नॅचरल मेथड आहे की ते अमित शहा साहेबांना भेटले. तर दुसऱ्या दिवशी बिहारच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होता, त्याच्यासाठी ते दिल्लीमध्ये होते. त्याच्यामुळे मला अमित शहा साहेबांना साहेब भेटले त्याच्यामध्ये काही वावगं वाटत नाही. मुलाखतीच्या अगदी शेवटच्या भागात तुम्ही तुमच्याच आमदारांच्या बरोबर नाही असं पालकमंत्र्यांचं मत. कुठच्या? हे जिथे काही जो राडा झाला सगळा. नाही, मी सांगितलं ना मगाशी प्रेस कॉन्फरन्समध्ये, निलेश महायुती व्हावी ही प्रामाणिकपणाची आमची ते इच्छा झालं. होती. पण तुम्ही नंतरच्या राणे साहेबांच्या आदेशानं आम्ही जिथं काम करणार होतो, पण निलेशजींच्या बाबतीमध्ये जे काय घडतंय ते योग्य नाही. आम्ही निलेश राणेंसोबत आहोत इतकं स्पष्ट वक्तव्य मगाशी मी केलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यात काही म्हणजे आहेत ना, ते आमचे आमदार महोदय आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आणि दीपकभाईंच्या नेतृत्वाखाली आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढतोय, मैत्रीपूर्ण. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते आमचे नेते आहेत, त्यांच्यासोबत राहिलंच पाहिजे. आम्ही आहोत. तो एक एपिसोड सोडून केसरकर साहेब जे म्हणाले की पैसे खूपच वाटले जातात, ते खरं आहे का?
केसरकर साहेबांनी माझ्याशी देखील हा विषय मगाशी चर्चा केली. आम्ही हे शिंदे साहेबांशी उद्या दोघं मिळून चर्चा करणार आहोत आणि पैशाचं वाटप किंवा त्याच्या माध्यमातून मतं घेणं हे त्यांच्या मतदारसंघामध्ये चालू आहे असं त्यांचं मत आहे. तर आता ते स्वतः विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहे, त्यांना कुठेतरी अनुभव आला असेल म्हणून ते बोलले असतील. पण त्यांनी रेट पण सांगितलं, इतके पैसे देतात वगैरे, असं नाही का? आता रेट, राहुलजी, कसं आहे, रेट व्हेरी आहे तो. आता कोण रेट मी पण कधी कधी कन्फ्यूज होतो. कारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मी खरं प्रामाणिक तुम्हाला सांगतो, मला सिंधुदुर्गच्या राजकारणामध्ये तिथं काय कोण वाटतंय, कशा पद्धतीनं वाटतोय, हा राजकीय भाग असेल, राजकीय टीका टिप्पणी असेल, ती हिरवी पिशवी मिळालेली ते काय अजून तो इन्कम सोर्स असेल, हा सगळा आपण जरा बाजूला ठेवू. पण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्ही अनेक पत्रकारांना विचारा, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माझे विरोधक पण आहेत ना, माझ्यावर टीका करतात, पण आम्ही ह्याला पैसे दिले मतं घे, त्याला पैसे दिले मतं घे. आजही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विकासावरच मतं मागितली जातात. या विषयावर मी 100% ठाम आहे. राईट. पण म्हणूनच काही प्रश्न मला लोकांनी तुमच्यासाठी पाठवले होते की तो नेहमीचाच मुंबई गोवा एक्सप्रेसवेचा अजूनही रखडलेला प्रश्न, काही ज्या इंडस्ट्री येणं अपेक्षित होतं ते आलेलं नाही आहे, काय होतंय आणि काय राहिलंय? मी दोन्ही प्रश्नाची उत्तरं तुम्हाला सकारात्मक आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये तुम्ही आल्यानंतर मला धन्यवाद द्यायलाशी देतो. एकूण 354 किलोमीटरचा मुंबई महामार्ग आहे. त्याच्यातलं 21 किलोमीटरचं काम फक्त प्रलंबित होतं. आता ते 7.5 किलोमीटरवर आलेलं आहे. पुलांची कामं देखील पूर्ण होत आहेत. शिमग्याला आमचा मुंबईकर हा गुळगुळीत रस्त्यावरनं कोकणामध्ये येईल, ही परिस्थिती आता मुंबई गोवा हायवेची आहे. अजून सांगतो की रत्नागिरीसारख्या ठिकाणी एअरपोर्ट आम्ही बांधलं, टर्मिनल बिल्डिंगचं काम सुरू आहे, ते देखील उड्डाणासाठी मे महिन्यामध्ये सुरू होईल. आणि इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये 15,000 कोटीचा सेमीकंडक्टरचा VIT सेमीकंडक्टर कारखाना हा रत्नागिरीमध्ये येतोय. धीरुभाई डिफेन्स क्लस्टर ही रत्नागिरीमध्ये येत आहे. चोडणकर म्हणून आपल्याला माहीत असतील, नवी मुंबईचे RRP ज्यांची कंपनी आहे, ज्यांचा सगळ्यात आज शेअर मार्केटमध्ये सेमीकंडक्टरचा देशात 1 नंबरला आहे, त्यांचा कारखाना रत्नागिरीमध्ये येतोय. आणि काही कारखाने राजापूरच्या परिसरामध्ये येत आहेत. त्याच्यामुळं उद्योगमंत्री झाल्यानंतर कोकणाला औद्योगिक न्याय देण्याचा देखील निर्णय जो आम्ही घेतलेला होता त्याच्यामध्ये आम्हाला यश येत आहे. आणि पुढच्या महिन्यामध्ये जी कोको कोलाची फॅक्टरी आम्ही आणली, जी इंडस्ट्री आली, त्याचा पहिला टीन विक्रीला बाहेर पडतो. हो, ग्रेट. बहुतेक त्याच्यामुळं तुमची ही जी पोलाइट डेव्हलपमेंटल भूमिका, तुमचा DNA बहुतेक BJPवर जास्त चांगला जुळेल असं म्हणतात. नाही, असं काही नाही. आता काय, मी तुमच्याबद्दल बोललो की मी NDTVचं झालो, 15 दिवसापूर्वी शरद पवार साहेबांना भेटायला गेलो, मी तिकडे चाललो. ठीक आहे ना, मी याला एवढं सकारात्मक घेतो. मी तर तुम्हाला एकदा सांगतो, माझ्या मर्यादा मला माहिती आहे. शिंदे साहेबांनी ज्या ताकदीनं मला उद्योगमंत्री केलं आहे, त्याच्यामुळे त्यांना कुठेही अडचणीत माझ्यासारखा कार्यकर्ता आणणार नाही. पण त्यांनाच मी धन्यवाद एवढ्यासाठीच देतो की त्यांनी मला ज्या पदावर बसवलं, त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये माझं नाव घेतल्यानंतर काही लोकांना TRP मिळतो, हे श्रेय देखील शिंदे साहेबांचंच आहे. आता कोण म्हणतं मी 25 घेऊन चाललो, कोण म्हणतं 40 घेऊन चाललो, नशीब 100 घेऊन चाललो म्हणत नाही. मग हे 40 दुसरे अजून कुठचे आहेत, हे नेमकं तेवढं होत नाही. तर मी समाधानी आहे. माझी कारकीर्द खरोखरच सकारात्मक मी निभावलेली आहे. आणि मी राज्याच्या राजकारणामध्ये दखल घेण्या एवढा दखलपात्र मला काही लोकांनी केला आहे, याचं श्रेय देखील शिंदे साहेबांना देतो. थँक्यू सो मच. जे काही बोलले ते तुमच्यासमोर आहे. आज पुढच्या 3 दिवसामध्ये असे बरेचसे मुलाखती, इंटरव्ह्यूज तुम्हाला पाहायला मिळतील. मी मुद्दा म्हणून हा सगळा जो फोकस आहे तो महाराष्ट्रात 2 तारखेनंतर काय होणार त्याच्यावरती ठेवला. कॅमेरावर निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, रत्नागिरी.